शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली। विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण आणि पर्यटन खात्यांवर वॉच ठेवण्यासाठी अमित ठाकरेंची नेमणूक करण्यात आली आहे, तर बाळा नांदगावकरांकडे गृह विभागावर नजर ठेवण्याची जबाबदारी आहे। चूक करणाऱ्यांचे वाभाडे काढा, मात्र चांगलं काम करणाऱ्यांचं अभिनंदन करा, अशा सूचना सुद्धा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। दरम्यान मनसेतर्फे नवा व्हिडिओ रिलीज करण्यात आलेला आहे। अरुणोदय झाल्याचे शब्द या व्हिडिओमध्ये आहेत, त्यामुळे जणू मनसे पक्ष कात टाकून नवीन भरारी घेत असल्याचं या व्हिडिओमधून सूचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मनसे नेते अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। अमित ठाकरेंनी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सडकून टीका केली आहे। मनसेच्या नेत्यांमध्ये काम नसल्यानं राज ठाकरे त्यांना काम देत असल्याची टीका भुजबळांनी केली आहे। राजकारणाची गरज असल्यानं मनसेनं शॅडो कॅबिनेटची निर्मिती केली असल्याचं सुद्धा भुजबळ म्हणाले। दरम्यान भाजपचे माजी आमदार विनोद तावडे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं स्वागत केलंय। सरकारच्या चुकीच्या निर्णयावर लक्ष ठेवण्याचं काम शॅडो कॅबिनेट करेल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला। काँग्रेसच्या राज्यसभेच्या एका जागेसाठी घडामोडी सुरू आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले, तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांची भेट सुद्धा झाली आहे। हुसेन दलवाई यांचा कार्यकाळ संपत आलेल्या राज्यसभा जागेसाठी निवडणूक होती आणि या जागेवर नवा उमेदवार कोण द्यायचा याबाबत थोरातांनी चर्चा केली। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर 17 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। तब्बल 1.5 वर्षानंतर होणाऱ्या सुनावणीकडे तमाम सीमा भागाचं लक्ष आहे। 2004 सालापासून हा खटला प्रलंबित आहे। बेळगाव, कारवार, निपाणीचा महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राऊत पवार यांची भेट झाली। यावेळेला राऊत यांनी माध्यमांशी बोलताना होळी असल्यामुळे आपण भेट घेतल्याचं सांगितलं। आता होळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। माजी राज्यमंत्री आणि राज्यसभेचे इच्छुक उमेदवार फौजिया खान यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली। 11 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं जातं। यावेळेला शरद पवार आणि फौजिया खान हे अर्ज दाखल करणार आहेत। नागरिकांच्या विविध समस्यांसाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केला होता। यामध्ये नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या। जनता दरबारात अनेकांनी आपले शासकीय निमशासकीय कामासंदर्भातील तक्रारी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे मांडल्या। अनेक तक्रारी तत्काळ निकाली निघाल्या। यशोमती ठाकूर या आमदार झाल्या तेव्हा पासूनच जनता दरबार घेत आहेत। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पात विदर्भाला निधी कमी देण्यात आल्यावर राजकारणात वादळ उठलं। विदर्भातील विविध मागास नक्षलग्रस्त जिल्ह्यांना आणि सोबतच उपराजधानी असलेल्या नागपूरला निधी कमी देण्यावरून आता मंत्रिमंडळातील विदर्भाच्या नेत्यांनी आवाज उठवावा असं आवाहन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। अमरावतीतल्या मंगरुळ चव्हाळा इथं पारधी समाजानं मोर्चा काढला। आदिवासी आश्रमशाळेच्या पुनर्वसनासाठी पारधी समाजाची मुलं आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। फासे पारधी आदिवासी मुलांसाठी मंगरुळ चव्हाळा इथं मतीन भोसले युवकांना प्रश्नचिन्ह शाळा सुरू केली। या शाळेमध्ये 400च्या वर मुलं शिकतात, मात्र समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शाळेचा काही भाग पाडण्यात आलाय। प्रशासनानं कबूल केल्याप्रमाणे मोबदला न दिल्यानं हा मोर्चा काढण्यात आला। शिकायला आमच्याकडे जागा नाहीये, तसंच आमच्याकडे असणारं वाचनालय सुद्धा हातून गेलं, अशी खंत आंदोलक विद्यार्थी सुभेश पवार यांना बोलून दाखवली। इतकंच नाही तर शरीरावर खाज येत असल्यामुळे अनेक मुलं आजारी पडत असल्याची माहिती सुद्धा त्यांना दिली आहे। शासनानं आमचं पुनर्वसन करून देण्याची मागणी यावेळेला सचिन भोसले यांनी केलेली आहे। या मागणीसाठीच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांसह भेट दिली आहे। आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी सुद्धा यांनी केलेली आहे। शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्समध्ये 2100 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टीतही मोठी घसरण झाली आहे। निफ्टी 10,400 अंकांच्या खाली आला आहे। येस बँक घोटाळा समोर आल्यानंतर वेगवेगळ्या अफवांना उधाण आलेलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या अफवा रोखण्यासाठी पुढाकार घेतलाय। देशातील सगळ्या बँकातील खातेदारांचा पैसा अगदी सुरक्षित आहे। आरबीआयची सगळ्या बँकांच्या कारभारावर चोख नजर आहे असा दिलासा आरबीआयनं गुंतवणूकदारांना दिलाय। सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळाली आहे। प्रति लिटर पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले। आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्यानं त्याचा परिणाम पाहायला मिळतोय।
मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या क्वीन नेकलेस इथल्या लाटारोधक ट्यूबमध्ये अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याची एका तरुणानं पोलिसांच्या मदतीनं सुटका केली आहे। या तरुणाची श्वानाला वाचवण्याची धडपड बघून पोलीस त्याच्या मदतीला आले आणि श्वानाला वाचवलं। ट्यूबसमध्ये कुत्र्याचा पाय अडकल्यानं त्याच्या पायाला इजा झाली आहे। मुंबईत सकाळी गारठली, दुपारी ऊन आणि परत गारवा असं वातावरण असल्यानं मुंबईकर आजारी पडतायत। मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर वातावरणात अचानक गारवा पसरला। 14 मार्चपर्यंत किमान तापमान 17 ते 18 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे। वातावरणात अचानक गारवा पसरल्यानं सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। होळी आणि रंगपंचमीच्या उत्साहामध्ये महिलांची छेडछाड किंवा महिलांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे। इच्छा नसल्यास एखाद्यावर रंग लावल्यास गुन्हा नोंदवण्याच्या सूचना ही सर्व पोलीस ठाण्यांना दिलेल्या आहेत। होळी आणि रंगपंचमी उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून शहरवासीतील सर्व पोलिसांनी हे आदेश दिलेले आहेत। पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर असलेल्या झाडांना आग लागली होती। हा वणवा तिथून जाणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाहिला। मग त्यांनी तत्काळ गाडी खाली उतरली आणि आपल्या सहकाऱ्यांसह वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतला। आगीचं स्वरूप जास्त वाढून इतर झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून सयाजी शिंदे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। कोरोनाची दहशत सर्वत्र दिसून येत असून सार्वजनिक समारंभांसह लग्नविधी कार्यक्रम सुद्धा प्रभावित होत असल्याचं पाहायला मिळतंय। कोरोनाच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वधूवरांचा साखरपुडाच विवाह संपन्न झाला। सावधानता म्हणून शासनानं सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन केलंय। भुसावळ शहरामध्ये कानपूर इथून रंग विक्रेते आले आहेत। रंगपंचमी अवघ्या एका दिवसावर आली असली तरी बाजारपेठेत रंगाच्या खरेदीमध्ये शुकशुकाटच आहे। देशभरात कोरोनाची भीती असल्यानं त्याचा परिणाम रंगपंचमीवर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बाजार असूनही रंगांची खरेदी झालेली नसून ही खरेदी 80 ते 90% घटल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। अवकाळी पावसामुळे कपाशीचा दर्जा खालावल्यानं शासकीय कापूस खरेदी केंद्रानं खरेदीला नकार दिल्यानं वाशीमधल्या कोठारी इथल्या एका शेतकऱ्यानं 3 एकरवरील कपाशीवर पीक नष्ट केलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या शेतकऱ्याचं होतं। जिल्ह्यातील शेतकरी नियमित येत असलेल्या अस्मानी संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये मध्यरात्री गारपीट झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं थैमान घातलंय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री पुन्हा हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला। याशिवाय काही भागांमध्ये गारपीट सुद्धा झाली। टाकळी, कमळकोंडा, समगा या भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू आणि हरभरा या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाला सुरुवात झाली। पुण्यातील मुळा नदीच्या काठावर असलेल्या COEP अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील बोट क्लबचं विशेष महत्त्व आहे। या बोट क्लबला 91 वर्षांचा वारसा आहे। दरवर्षी मार्च महिन्यामध्ये रेगाटा हा उत्सव साजरा करण्यात येतो। यामध्ये बोटींच्या शर्यती तसंच मशाल नृत्यांचा समावेश असतो। चंद्रपूरमध्ये एक हुक्का पार्लर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। चंद्रपूरच्या रामनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली। शहरातील दाताळ मार्गावर उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या गोल्डन रेस्टॉरंट या हॉटेलवर धाड टाकत ही कारवाई केली आहे। याशिवाय या ठिकाणी काही बड्या घरची मुलं हुक्का पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यावरून रामनगर पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे। या घटनेनंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त होतोय। शिक्षक मोहन सुरवसे यानं छेडछाड केल्याचा कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे। शिक्षक सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळेला पोलीस स्टेशन परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। जम्मू काश्मीर इथं भारतीय सैन्य दलामध्ये डॉग ट्रेनर या पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण शांताराम लोहार या जवानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय। जामनेर तालुक्यातल्या बेटावत बुद्रुकमध्ये ही घटना घडलेली आहे। या गावामध्ये या दुःखद घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। लहान भावाचा साखरपुडा कार्यक्रमासाठी ते गावी आले होते। तातडीनं जळगाव खासगी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। वाशिम जिल्ह्यातील कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा फाट्यानजीक म्हशीची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात 5 म्हशी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। म्हशींची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक चालकाचं वाहनावर नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय। ट्रकमधून 15 ते 20 म्हशींची वाहतूक केली जात होती। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।
नाशिकच्या म्हसरूळ परिसरामध्ये भर दिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे। या गोळीबारामध्ये किरण भंडागे या युवकाच्या हाताला गोळी लागल्यानं त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे। शहराचे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पूर्ववैमनस्यातून हे गोळीबाराची घटना असल्याचं बोललं जात आहे। महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात तरुणीचा मृतदेह सापडलाय। 7 तारखेला शेळ्या चारण्यासाठी गेलेली तरुणी घरी परतलीच नाही। तिचा शोध घेतला असता रविवारी तिचा मृतदेह सापडला। तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केलेला आहे। आरोपीला शोधण्याचं काम पोलीस सुरू करतात। गोव्यात धूम स्टाईल रेसिंग करताना झालेल्या अपघातात गोव्यातल्या वेर्ना इथं 3 शाळकरी मुलांचा मृत्यू झालेला आहे। ही मुलं 9वी 10वीच्या वर्गातली होती। दक्षिण गोव्यातील वेर्ना औद्योगिक वसाहतीच्या लगत मोठं पठार असून या ठिकाणी अनेक वेळेला तरुण मोटरसायकल आणि 4 चाक्यांची रेसिंग करतात। काल संध्याकाळी हा प्रकार चालू असताना ड्रायव्हर मुलाचा गाडीवरचा ताबा सुटून गाडी खोल खड्ड्यात पडली। चंद्रपूर शहरातील तुकुम भागातील विधी महाविद्यालय परिसरालगत महिलेचा मृतदेह आढळलेला आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस टीम श्वान पथक घटनास्थळी दाखल झाला असून या घटनेचा तपास सुरू आहे। संत एकनाथ महाराज समाधी सोहळा निमित्तानं श्री क्षेत्र पैठण इथं सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या निघाल्या आहेत। यामध्ये 74 वर्षांची अखंड परंपरा जोपासणारी श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या दिंडीचं सुद्धा आज नेकनूर इथून प्रस्थान झालेलं आहे। यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या हस्ते समाधी पूजन करून पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या। जुन्नर तालुक्यातील आर्वी आणि अमरापूर या 2 गावात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं थेट द्राक्षबागेत द्राक्ष महोत्सव भरवला आहे। सोमवारी सकाळी या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। पहिल्याच दिवशी राज्यभरातील खवय्यांनी भेट देऊन द्राक्षांच्या विविध जातींची चव घेतली आणि त्यासोबतच द्राक्षबागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्षपीठ, द्राक्षांची तोडणी, पॅकिंग, विक्री कशी केली जाते याची माहिती सुद्धा घेतली। होळीनिमित्त नाशिकच्या आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारची सोंग काढून भिक्षा मागण्याची प्रथा आधुनिक युगात आजही कायम आहे। अनेक वर्षांपासून असलेली ही परंपरा जपण्यासाठी सोंग काढून नृत्य केलं जातं। होळीनिमित्त पेठ शहरामध्ये मोठी यात्रा भरते। होळी ते रंगपंचमी या कालावधीमध्ये विविध प्रकारची सोंग काढून भिक्षा मागली जाते। कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। रायगडपासून ते अगदी तळकोकणापर्यंत पारंपरिक पद्धतीनं शिमगा सण भक्तिभावानं साजरा केला जातो। या प्रत्येक ठिकाणी शिमग्याचं एक प्रकारे वैशिष्ट्य आहे। त्यापैकीच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये संकासुराची अनोखी परंपरा आहे आणि या परंपरेमुळे याचा शिमगा राज्यभरात आणखी लक्षवेधी ठरतोय। राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडावी हे होळीच्या पारंपरिक उत्सवामध्ये रंगताना दिसून आले। त्यांचं गाव असलेल्या आसली या ठिकाणी आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक पद्धतीनं पेहराव करून त्यांनी होळी उत्सवामध्ये सहभाग घेतला। आपल्या गावी होळीच्या निमित्तानं जमलेल्या आदिवासी बांधवांमध्ये पारंपरिक वाद्यांवर ठेका धरत त्यांनी होळीच्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवून दिलं। तळकोकणामध्ये आणि गोव्यात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गातल्या सांगेली गावामध्ये होळीच्या 1 दिवस आधी हा उत्सव साजरा होतो। सांगेलीमध्ये गिरोबाच्या होळी उत्सवामध्ये फणसाचं झाड तोडण्याची प्रथा आहे। देव गिरोबा म्हणून हे झाड तोडलं जातं आणि पुढचे 15 दिवस शिमगोत्सव सुरू असतो। काल रात्री सांगेली गावामध्ये ही गिरोबाची होळी उभी करण्यात आली। होळीच्या सणामध्ये लाकडाचा प्रमाणात उपयोग करा, जमेल तर कचऱ्याची होळी जाळा, तसंच पाण्याचा रंग सोडण्यापेक्षा नैसर्गिक रंगांचा उपयोग करा असा संदेश गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात देण्यात आलाय। यावेळेला जनजागृती रॅली काढण्यात आली। गावात जाऊन लोकांच्या झाडांचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि त्याचबरोबर होळीच्या निमित्त आपण जंगलातील झाडं तोडून होळी पेटवित असतो, तर झाडं तोडण्याऐवजी पालापाचोळा गोळा करून नैसर्गिक होळी साजरी करावी असं आवाहन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रात शिमगोत्सवाचे वेगळेपण असणाऱ्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं होळी लावण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून आहे। मोठ्या भक्तिभावानं ही प्रथा जोपासली जाते। गावागावात होळी लावली जाते। खेड शहरामध्ये प्रतिकात्मक मड काढणं, चित्ररूप देखावे करणं आणि आगळे वेगळे कार्यक्रम देखील साजरे केले जातात। होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत आज हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी कोकणामध्ये शेवटची होळी लागते। आजच्या दिवशी घराघरात पुरणपोळीचा सण साजरा केला जातो। शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या माहेरवासींनी सर्व मिळून घरात पुरणपोळी करतात। नंतर ग्रामदेवेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नंतर सर्वजण शेवटच्या होळीसाठी मंदिरात जातात।
गोमूच्या पायातील घुंगरांच्या आवाजानं आणि नाचानं कोकणातील शिमगोत्सवाला पारंपरिक रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवाचं वेगळेपण दिसून येत आहे. शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे गोमूचा नाच. शेकडो वर्षांपासून या गोमूच्या नाचाची आगळीवेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाते आहे. मध्ये होळी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. सध्या होळीची जोरदार तयारी शहरात दिसून येते. कर्नाटक राज्याला सुद्धा कोरोनाची धास्ती निर्माण झाल्याचं चित्र आहे. केरळमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. अंगणवाडी आणि बालवाडी सुद्धा बंद ठेवण्याचा कर्नाटक राज्य सरकारने निर्णय घेतलाय. देशभरात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं सावधानतेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातल्या खाजपुरा रिबन भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा पथकाने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मेक्सिकोमध्ये हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. महिला अत्याचार आणि महिला हत्येविरोधात या महिलांनी निदर्शनं केली. गेल्या वर्षभरात मेक्सिकोमध्ये हिंसाचारामध्ये 3,825 महिलांचा बळी गेलाय, तर हजारो महिला बेपत्ता झाल्यात अशी माहिती मेक्सिको सरकारनं दिली आहे. जगातील महिलांसाठीचं हे धोकादायक शहर असल्याचा दावा केला जातो. याचाच निषेध म्हणून संपूर्ण मेक्सिकोमध्ये महिला आणि मुलींनी बंद पुकारलाय.